इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन करण्यात आले। यावेळी इगतपुरी तालुक्याचे आमदार श्री हिरामन खोसकर साहेब यांची उपस्थिती होती। नांदडगाव अंतर्गत नांदडगाव फाटा ते गावातील मारुती मंदिरापर्यंत होणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव श्री उमेश भाऊ खताळे यांच्या पुढाकाराने दलित वस्ती जोड रस्ता, मारुती मंदिर सभा मंडप, त्याचप्रमाणे गावातील व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, नथू पाटील कुटके, सरपंच नीता गोवर्धने, पोलीस पाटील नामदेव खताळे, संदीप वाजे, त्याचप्रमाणे गणेश सोनवणे, बस्तीराम खातेले, मिलिंद सोनवणे, संपत भरीत व नांदडगाव ग्रामस्थ उपस्थित होते। परंतु गेल्या वर्षभरापासून उमेद भाऊनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, जनसुविधाच्या माध्यमातून असेल, टक्कर बाप असेल, डोंगरी असेल, नदी असेल, 15 असेल, दलित वस्ती असेल, या सगळ्या यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी गडमध्ये कामं निधी उपलब्ध त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावासाठी सगळ्या येडमधून या ठिकाणी निधी उपलब्ध करून सभा मंडप असेल, गावाचा कम्युनिकेटर असेल, जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी पुरवठा असेल, आदिम जमातीच्या माध्यमातून तात्कालिक वस्ती रस्ते असतील, लाईट असेल, एकही निधी यांनी सोडला नाही। परंतु गावात कोणीही असो, एकदा निधीच्या बाबतीमध्ये गावातील लोकप्रतिनिधी जर पाठपुरावा करणार असेल, शासना दरबारी जर पाठपुरावा करत असेल तरच काम होतं। परंतु तुम्ही सांगाल किंवा आमदारांनी निवडून दिलं आणि आमदारांनी त्या ठिकाणी काम करावं। आमदाराला एवढा मोठा मतदारसंघ असतो, परंतु गावातला प्रतिनिधी म्हणतो, सरपंच असो, उपसरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असतो, यांनी गावाचा पाठपुरावा करायचा आणि शासनाचा निधी मंजूर करून घ्यायचा। म्हणून अतिशय त्या छोट्या गावामध्ये त्या गेलेले दलित वस्ती असेल, डोंगरी असेल, आमदार निधी असेल, जलजीवन मिशन असेल, समाज कल्याण असेल, 25-15 असेल, सर्व येडमधून आदिम जमाती असेल, टक्कर बाप असेल, सर्व येडमधून निधी उपलब्ध करून या ठिकाणी कामं मंजूर करून घेतली। त्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं। याला भास्कर भाऊ असतील, कुटके मामा असतील, मूर्ती प्रांत सोहळ्याच्या दिवशीच नांदडगाव म्हणजे काय होतं, आता जर आम्ही आमच्या कालखंडामध्ये आमच्या ग्रामपंचायतीने हा पत्रा टाकला तर उद्याच्या काही ग्रामपंचायतीमध्ये लोक येतील ते लोक याला गाळा बसवतील। आज जर आम्ही एवढं काम केलं तर पुढचं काहीतरी फेवर बसवतील, याच्यातून गावाची प्रगती तुटून होत जाईल। आता अशी परिस्थिती झाली, एवढं गाव फाटलेलं आहे साहेब, कधी शिवता इकडे शिवला का तिकडे ती गाव दिसतंय, बरोबर ना? जागर महाराष्ट्र न्यूज साठी मिलिंद सोनवणे, इगतपुरी।